नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांनी 26 एप्रिल 2026 रोजी शिपाई, त्याचप्रमाणे लिपिक आणि त्याच्यानंतर चालक या पदांचे पेपर घेतले होते। त्याच्यानंतर आता शिपाई पदाची फक्त पहिली आन्सर की लागलेली आहे। त्यानंतर जर आपण लिपिक या पदाची बघितली तर लिपिक या पदाची रिवाइज आन्सर की म्हणजे सेकंड आन्सर शीट आलेली आहे। त्याचप्रमाणे चालक या पदाची सुद्धा सेकंड आन्सर शीट आली आहे। त्याच्यानंतर आता अजून रिझल्ट लागायचा बाकी आहे। तर बरेच विद्यार्थी कॉल मेसेज करून विचारत आहेत की सर रिझल्ट कधी लागेल, त्याचप्रमाणे कट ऑफ किती लागेल। आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शिपाई, त्याच्यानंतर ड्रायव्हर आणि लिपिक या पदाचा कट ऑफ किती लागणार आहे, त्याचप्रमाणे या तिन्ही पदांची रिझल्ट कधी लागणार आहे। त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर पिऊन या पदाची काही सेंटरमध्ये घोळ झाला होता, तो काय झाला होता, आणि त्याचप्रमाणे आता ही परीक्षा रद्द होऊ शकते का नीटप्रमाणे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा उपयुक्त सर्व मटेरियल तसंच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर काही डाऊट असेल तर आपण इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, आणि आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा बॉम्बे हायकोर्टचा रिझल्ट लागणार आहे तेव्हा आपण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे सर्व PDF अपलोड करत असतो। त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपण एक एक पदाचं पाहूया की रिझल्ट कधी लागणार आहे। तर प्रथमतः आपण पाहूया की शिपाई या पदाचं रिझल्ट कधी लागेल। शिपाई या पदाची पहिली आन्सर की आलेली आहे, आता दुसरी आन्सर की अजूनही आलेली नाही आहे। तर त्याचे दोन रिझन आहेत की एका सेंटरवर काय झालं होतं, 2 शिफ्टमध्ये पेपर घेतले होते। तर त्या एक्झाम सेंटरवर काय झालं की सेकंड शिफ्टचा पेपर हा फर्स्ट शिफ्टमध्ये दिला आणि फर्स्ट शिफ्टचा पेपर हा सेकंड शिफ्टमध्ये दिला होता, असा या पेपरमध्ये घोळ झालेला होता। त्याचप्रमाणे दुसरं कारण असं आहे की बऱ्याचशा सेंटरवर बराबर चेकिंग झालेली नव्हती, त्याच्यामुळे काही विद्यार्थी हे कॉपी करत होते, असंही विद्यार्थी मित्रांचं सांगणं आहे। त्याच्यामुळे शिपाई पदाचा जो रिझल्ट आहे तो स्टेवर आणला आहे, ठीक आहे, तो थांबवला आहे। आता कोर्टाला सुद्धा सुट्टी आहे, ठीक आहे। तर आता जेव्हा पुन्हा कोर्ट सुरू होईल त्याच्यानंतर कोर्ट जो काही निर्णय देईल की या परीक्षेमध्ये काय करायचं, ज्या सेंटरवर असं काही घडलं आहे त्या सेंटरचे पुन्हा परीक्षा घ्यायची की पूर्णच परीक्षा ही कॅन्सल करून री एक्झाम घ्यायची, आता हे कोर्ट ठरवणार आहे, ठीक आहे। जर त्यांना असं काही आक्षेपार्ह आढळलं तर, किंवा मग ते जर काही आढळलं नाही तर ते लगेच दुसरी आन्सर की लावतील, त्यांनी पुढची प्रोसेस सुरू करतील। त्याच्यानंतर आता आपण लिपिक या पदाचं बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक या पदामध्ये सेकंड आन्सर शीट ही 15 मे या रोजी लागली होती, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 6-7 जून आलेली आहे, म्हणजे जवळपास सेकंड आन्सर शीट येऊन सुद्धा 20 ते 22 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनही रिझल्ट का लागत नाही आहे। तर बघा मित्रांनो, रिझल्ट तर रेडी झालेला आहे, म्हणजे काय, रिझल्ट लावायला एवढा टाईम नाही लागत, परंतु रिझल्ट लावल्यानंतर ज्या दिवशी आपण रिझल्ट लावतो त्या दिवशीच त्यांना पुढील प्रोसेस म्हणजे जर टायपिंग कधी होणार आहे, त्याचप्रमाणे कुठं होणार आहे, हे सर्व त्यांना सांगायचं असतं, ठीक आहे। त्याच्यामुळे रिझल्ट लावण्यासाठी एवढा उशीर का होत आहे, कारण की त्यांना आता जेवढ्या काही सेंटरमध्ये म्हणजे जेवढ्या काही खंडपीठामध्ये पेपर झाले होते त्या सर्व खंडपीठांमध्ये ना त्यांना आता टायपिंगचं आयोजन करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यासाठी आपल्याला तारीख त्यांना आधी मिळवावी लागेल की कोणती तारीख आहे। आता जर आपण बघितलं तर जून आणि जुलै महिन्यामध्ये बहुसंख्य पेपर आहेत, म्हणजे MPSCचा पेपर आहे, नीटचा पेपर आहे, ठीक आहे। तर आपण टायपिंगची एक्झाम कोणत्या दिवशी होईल हेही सुद्धा मी तुम्हाला सांगतोच, परंतु आता काय असतं बघा, रिझल्ट तर रेडी आहे, परंतु टायपिंग म्हणजे कोणत्या सेंटरवर घेणार, ठीक आहे। त्याचप्रमाणे मॅनपॉवर, त्याच्यानंतर कोणत्या शाळा उपलब्ध आहेत, त्या शाळेमध्ये तसे कॉम्प्युटर अवेलेबल आहेत का, हे सर्व प्रोसेस त्यांना बघावं लागतं। त्याच्यामुळे रिझल्ट यायला वेळ लागत आहे, परंतु माझ्या अंदाजानुसार लिपिकचा जो रिझल्ट आहे ना तो आता 10 ते 12 जूनपर्यंत येऊन जाईल। मी असं का म्हणतोय, कारण की माझ्या अंदाजानुसार टायपिंगची जी एक्झाम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती 28 जून, ठीक आहे, किंवा 5 जुलै किंवा
ती 19 आणि 26 या जुलै तारखांमध्ये होऊ शकते. तर मी असं का सांगतोय, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 ते 12 जूनपर्यंत जर आपला रिझल्ट लागला टायपिंगचा, ठीक आहे, तर त्याच्यानंतर लगेच 10 ते 12 दिवसानंतर आपली टायपिंगची एक्झाम होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर 21 तारखेला काय नाही होणार, तर 21 तारखेला नीटची एक्झाम आहे. ठीक आहे. त्याच्या आधी 14 तारखेला आपली MPSC कंबाईन ग्रुप बीची पेपर आहेत. त्याच्यानंतर ग्रुप सीची मेन्स ही जवळपास 12 जुलैला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या तारखा वगळल्या तर आपल्याला शिल्लक तारीख टायपिंगसाठी कोणती भेटते, तर टायपिंगसाठी जी आपल्याला तारीख भेटते ती 28 जून, त्याच्यानंतर 5, 19 आणि 26 या जुलैच्या तारखा आपल्याला भेटतात. या 4 तारखांमध्येच आपली टायपिंगची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अंदाजित 10 ते 12 जूनपर्यंत आपल्याला टायपिंगचा रिझल्ट येऊन जाईल. ठीक. त्यानंतर कट ऑफ किती लागणार आहे सर्व विभागाचं हे आपण पाहणारच आहोत. परंतु आधी आपण हे पाहून घेऊया की मागच्या वर्षी कधी पेपर झाला होता आणि अंतिम जॉईनिंगपर्यंत किती महिने लागले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मी तारखा सांगत आहेत या लिपिक पदाचे सांगत आहेत. ठीक आहे. तर लिपिक पदामध्ये जर आपण बघितलं तर लेखी परीक्षा आहे ना, ही 10 ऑगस्ट 2025 रोजी झाली होती. त्याच्यानंतर ठीक आहे, हा अंतिम रिझल्ट होता. म्हणजे जर सेकंड आन्सर शीट नंतर जो रिझल्ट लागतो याच्यामध्ये किती विद्यार्थी पात्र झाले होते, तर 1159 विद्यार्थी पात्र झाले होते. ठीक आहे, या रिझल्टमध्ये. आणि याचा कट ऑफ हा 64 लागला होता. तर आता आपण जर बघितलं तर जवळपास 38 दिवसानंतर रिझल्ट लागला होता. आणि आता आपलंही 26 एप्रिल 2026 रोजी पेपर झाले आहेत. आणि आता आपण जर बघितलं तर आपल्याला सुद्धा 40 ते 42 दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर रिझल्टनंतर विद्यार्थी मित्रांनो 10 दिवसातच त्यांनी टायपिंगचं आयोजन केलं होतं. परंतु 28 तारखेला MPSCचे पेपर होते, त्याच्यामुळे ही तारीख कॅन्सल केली. आणि त्याच्यानंतर लगेचच पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे जर 5 ऑक्टोबर रोजी टायपिंग टेस्ट त्यांनी घेतली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 17 दिवसांचा कालावधी त्यांना भेटला होता. परंतु आपल्याला 10 ते 12 दिवसांचाच कालावधी भेटणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 तारखेपर्यंत रिझल्ट लागून 28 जून या दिवशी आपली टायपिंग टेस्ट होऊ शकते. ठीक आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी टायपिंग करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 ऑक्टोबरला टायपिंग टेस्ट झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला टायपिंगचा रिझल्ट लावलेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र झाले, तर बघा टायपिंग टेस्टसाठी जवळपास 1159 विद्यार्थी होती. त्याच्यापैकी फक्त टायपिंग रिझल्ट पास होणारे विद्यार्थी मित्रांनो 153 विद्यार्थी आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1000मधली फक्त 100 ते 150 विद्यार्थी टायपिंग टेस्ट पास करू शकतात. कारण की बॉम्बे हायकोर्टची टायपिंग एक्झाम तेवढी हार्डच असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर आत्तापासूनच टायपिंगचा सराव तुम्हाला सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर टायपिंग रिझल्ट लागल्यानंतर जवळपास एका महिन्यानंतर म्हणजे 27 ते 30 दिवसांनंतर मुलाखत होते. आणि मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी ही जवळपास 20 दिवसांनंतर आपल्याला तीनही म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट, ठीक आहे, एक्झामचे, त्याच्यानंतर टायपिंगचे आणि इंटरव्ह्यूचे हे सर्व टोटल मार्क आपल्याला कळतात. त्याच्यानुसार कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ही अंतिम यादी 8 जानेवारी 2026ला झालेली आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये जॉईनिंग भेटते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यापासून तर आपल्याला 8 जानेवारीपर्यंत म्हणजे जवळपास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी हा पूर्ण रिझल्ट लागेपर्यंतचा असतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर आपले एक्झाम हे 26 एप्रिल रोजी झालेले आहेत. तर जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत आपल्याला अंतिम रिझल्ट भेटणार आहे. म्हणजे कोणते विद्यार्थी पात्र होणार आहेत. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर लिपिक या पदामध्ये कट ऑफ लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टायपिंग होणार आहे. तर टायपिंगची सुरुवात कोणी कोणी सुरू करायची आहे त्यासाठी कट ऑफ महत्त्वाचा आहे. तर आपण बघूया कट ऑफ किती लागेल. लिपिक या पदाचा मुंबई या विभागाचा कट ऑफ हा 60 ते 65 या रेंजमध्ये लागणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे नागपूर या विभागाचं जर आपण बघितलं तर तो 62 ते 66 आणि छत्रपती संभाजीनगर यांचा बघितला तर तो सुद्धा 62 ते 65 या दरम्यान कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना 60+ मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग सुरू करायची आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर टायपिंगसाठी कोणता कीबोर्ड वापरायचा, तर विद्यार्थी मित्रांनो डेल फ्लॅट, ठीक आहे, याचा आपल्याला कीबोर्ड वापरायचा आहे. कारण की तिथं सर्व कीबोर्ड हे नवीन असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमधून एक डेल कंपनीचा कीबोर्ड विकत घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता प्रॅक्टिस कशी करायची आहे, तर बहुसंख्य पेड वेबसाईट आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही गुगलवर सुद्धा टाकलं की टायपिंग प्रॅक्टिस किंवा टायपिंग स्पीड टेस्ट तर बहुसंख्य तुम्हाला पॅसेज दिसणार आहेत. त्याच्यावर तुम्ही सुद्धा आता प्रॅक्टिस. त्याचप्रमाणे
शिपाई या पदाचा सुद्धा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो की मुंबईसाठी जवळपास 22 ते 24 असा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा हा कट ऑफ 20 ते 23 या रेंजमध्ये लागू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी हा कट ऑफ सांगितला आहे त्याच्यामध्ये 1-2 मार्क प्लस मायनस इकडे तिकडे होऊ शकतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना लिपिकमध्ये चांगले मार्क आहेत त्यांनी वेळ घालवू नका, कारण की मागील वर्षी जर आपण बघितलं तर जवळपास 1159 विद्यार्थ्यांमध्ये फक्त आणि फक्त 153 विद्यार्थी हे पास झालेले आहेत टायपिंगमध्ये. म्हणजे जर तुम्हाला कळेल की टायपिंग ही किती हार्ड असते, कारण की टायपिंग हार्ड असते त्याचं कारण काय आहे की आपल्याला स्क्रीनवर टाईम दिसत नसतो की आपल्याला कधी 10 मिनटं झाले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पॅसेज स्पीडमध्ये करायचं आहे की स्लो करायचं आहे हे आपल्याला कळत नाही आणि आपण तिथे एवढे लोक टायपिंग करत असतात आणि आपल्याला एवढी भीती वाटते की आपलं टायपिंगच होत नाही किंवा मिस्टेक होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही टायपिंगचा सराव सुरू करा. त्याचप्रमाणे परत सांगू इच्छितो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की शिपाई या पदाचा पेपर हे कॅन्सल होणार आहेत की नाही होणार, त्याचप्रमाणे लिपिक या पदामध्ये किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत ही संपूर्ण लिस्ट आपण या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जेही करंट अफेअर रिलेटेड असतात, म्हणजे जर भारतातील 100वा रामसर स्थळ हा सुरहा ताल उत्तर प्रदेश, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या RRB NTPC इंटिमेशन आउट, ठीक आहे, वेगवेगळ्या हॉल तिकीटच्या लिंक या सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळत असतात. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, तुम्ही याच्यावर मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.